मेक शुअर गांधी इज डेड या पुस्तकावरून आता नवीन वाद होण्याची शक्यता आहे, कारण स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी एक नवीन दावा काढलेला आहे की ज्या महात्मा गांधींना ज्या गोळ्या लागल्या होत्या, नथुराम गोडसेंनी त्या गोळ्याच झाडल्या नव्हत्या, असा दावा जो आहे तो या पुस्तकातून केलेला आहे। या संदर्भात चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत जे गांधी विचारांचे अभ्यासक अरुण खुरेत सर, काय सांगाल हा जो सगळा दावा केलेला आहे, तुम्ही या दाव्याकडे कसं बघताय? मी गांधीजींच्या चरित्राचा विचारांचा अभ्यासक आहे आणि सावरकरांचे चरित्र आणि विचार मी अभ्यासलेले आहेत। सावरकरांचे सगळे ग्रंथ मी वाचलेले आहेत। रणजित सावरकर हे जे सावरकरांच्या कुटुंबातले जे आहेत, जे सध्या सावरकर स्मारकाचं कामही पाहतात, त्यांनी काल 29 जानेवारीला नवी दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनमध्ये या पुस्तकाचं प्रकाशन केलं आणि त्यासंबंधीच्या बातम्या सगळीकडे झळकल्या। मला स्वतःला असं वाटतं की आता गेल्या 5-15 वर्षामध्ये एका विशिष्ट विचारसरणीचं धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्या राजकीय भूमिका असलेल्या सरकारचा प्रभाव असल्यामुळे या पद्धतीचा एक मोठा कारस्थानवजा डाव इतिहास लेखनामध्ये सुरू झालेला आहे। रणजित सावरकर हे त्यातलं एक अलीकडचं नाव आहे आणि रणजित सावरकर हे संशोधक नाहीत, इतिहासकार नाहीत, केवळ सावरकर आडनाव आहेत म्हणून तुम्हाला काहीतरी मोठा विद्वान म्हणून मान्यता मिळेल असं अजिबात नाही। हे पुस्तक काल आलेलं आहे, त्यामुळे हे पुस्तक आमच्यासमोर नाही आहे। मुळात गांधीजींच्या संबंधामध्ये गैरसमज पसरवण्याची फार मोठी प्रक्रिया गेल्या 8-10 वर्षामध्ये जे सरकार गांधीजींचा विचार आम्ही मानतो असं सांगतं, खोटा का होईना, त्या सरकारच्या माध्यमातून विद्वान बुद्धिवंतांनी सुरू केलेलं आहे। त्यातले एक मोठे बुद्धिवंत लेखक म्हणजे विक्रम संपत। विक्रम संपत यांनी 2 खंडामध्ये सावरकरांचं इंग्रजीमध्ये चरित्र लिहिलं आहे। या दोन्ही इंग्रजी चरित्रामध्ये सशस्त्र क्रांतीसाठी सावरकरांनी केलेले प्रयत्न, अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत, पण त्यात त्यांनी एक धोकादायक संदर्भ दिला आहे आणि मला असं वाटतं ही फार चुकीची गोष्ट आहे। जातीय धार्मिक विद्वेष वाढवायचा देखील प्रयत्न ह्या सगळ्या नव्या इतिहास लेखनात होतोय। विक्रम संपत यांनी असं सांगितलंय की मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळामध्ये ब्राह्मणांच्या हत्या झाल्या असतील गांधींच्या खुनानंतर। झाल्या का ह्या? महाराष्ट्रामधलं चित्र काय आहे? मला स्वतःला असं वाटतं की या बाबतीमध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की या सगळ्या गोष्टी एक त्याला अत्यंत धादांत खोट्या आणि असत्य आहेत। असं असताना देखील तुम्ही असं काहीतरी सांगताय। रणजित सावरकर जर म्हणत असेल की गांधीजींना लागलेल्या गोळ्या ह्या नथुराम गोडसेच्या बंदुकीतनं सुटलेल्या नव्हत्या, मग नथुराम गोडसेंनी बंदूक मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न, त्यानंतर नथुराम गोडसे गांधीजींना भेटायला तिथे बिर्ला हाऊसमध्ये गेला, बिर्ला हाऊसमध्ये गेल्यानंतर गांधीजींना नमस्कार केला, मग गांधीजींना नमस्कार करून त्यांनी ती पिस्तूल गांधींच्या पायापाशी ठेवली का? त्या पिस्तूलमधनं त्यांनी गोळ्याच मारल्या ना। एक दादांत असत्याचा एक मोठा कार्यक्रम सध्या केंद्रातल्या महाशक्तीच्या आशीर्वादाने सुरू आहे। तेच जयंत सावरकर सर असं म्हणतायत की ज्या गोळ्या झाडल्या होत्या त्या गोळ्यांचा अहवाल जो आहे तो प्राप्त करा, त्या कोणी मारल्यात त्याचं शोधा, असं देखील आवाहन ते करतात। आज आपल्याला मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये या संबंधामध्ये अतिशय अद्ययावत साहित्य उपलब्ध आहे। त्यातला एक मोठा ग्रंथ म्हणजे गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांचं लेटेस्ट स्किल नावाचं जवळपास 1100 पानांचं एक इंग्रजी चरित्र आहे आणि दुसरं जे पुस्तक आहे त्याचाच अनुवाद त्यांनी केलेला आहे। त्या दोन्ही पुस्तकामध्ये, या ग्रंथांच्यामध्ये स्वतः तुषार गांधींनी खूप तपशीलवार त्याचे न्यायालयीन संदर्भ, बाकीच्या त्यावेळच्या वृत्तपत्रातले संदर्भ असं सगळं व्यवस्थित दिलेलं आहे। आपल्याला मुद्दाम एक सांगू इच्छितो, कमल हसन यांचा एक 22 वर्षापूर्वी हे राम नावाचा सिनेमा आला होता। या सिनेमामध्ये आपल्याला माहिती आहे की गांधीजी शेवटी पडले तेव्हा त्यांनी हे राम असे उद्गार काढले। गोपाळ गोडसे हे जे नथुरामचे भाऊ, गोपाळ गोडसेंची एक मुलाखत त्यावेळेला टाईम नावाच्या एका आंतरराष्ट्रीय नियतकालिकाने प्रसिद्ध केली होती आणि त्या नथुराम गोडसेंनी दावा असा केला होता की गांधीजी शेवटी हे राम म्हटलेच नाहीत। त्यावेळेला गोपाळ गोडसे होते का? नव्हते। त्यावेळेला कोण होते? नेहरू होते, तिथे पटेल होते, आणखीन काही लोक होते, मनू गांधी होत्या, आबाबेन गांधी होत्या, हे सगळे लोक होते। तर मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये एक खोट्याचा मुलामा द्यायचा, मुळात या दिल्लीमधल्या महाशक्तीचा प्रयत्न आहे की गांधीजींचं नाव कसं पुसता येईल आणि त्या आरोपातनं, गांधींच्या खुनाच्या आरोपातनं, जो आता जागतिक स्तरावरती ज्याची नोंद झालेली आहे, त्या आरोपांतर नथुराम गोडसेला कसा मुक्त करता येईल आणि पुन्हा पंडित नथुराम गोडसे, कारण ज्या उत्तर भारतामध्ये या सगळ्या गोष्टींचा आज उच्छाद मांडलेला आहे, त्या उत्तर भारतामध्ये आज नथुरामचे पुतळे उभे केलेले आहेत मेरठसारख्या जिल्ह्यामध्ये उत्तर प्रदेशात। मला असं वाटतं की गांधीजींचा इतिहास पुसून टाकणं, गांधीजींच्या खुनाच्या आरोपातनं, खुनाच्या डागातनं, खुनाच्या कलंकातनं नथुरामला मुक्त करणं, आणि आम्ही गांधीजींना काहीच केलं नाही, म्हणजे गांधींचा खून केला कोणी?
तुम्हाला सांगतो मधल्या काळामध्ये महाराष्ट्रामधल्या मराठी भाषेतले जे काही नाट्यकर्मी आहेत, हे नाट्यकर्मी अतिशय खोटं नाटक करतात. त्यातल्या एका नाटकाचं काही महिन्यापूर्वी एक संदर्भ मी वाचला होता. त्यात त्यांनी काय म्हटलं, नथुराम गांधीजींच्यामुळे गेले आणि गांधीजी नथुराममुळे गेला. हे काय नेमकं, हे लॉजिक काय, हे समीकरण कसलं आहे? तेव्हा अतिशय धादांत खोटा प्रचार, गोबेल सारख्या प्रचाराचे नेते ह्या महाशक्तीच्या समर्थकांचे आहे. सर, तुम्हाला असं म्हणायचं आहे का की दिल्लीतलं जे राजकारण जे सुरू आहे किंवा सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली प्रभावाखाली हे सगळं पुस्तक लिहिलं असावं आणि हे वक्तव्य त्याच्यातून जाहीर केलं? नाही, पूर्णपणे वस्तुस्थितीच आहे. याचं कारण असं आहे की आत्ता लक्षात घ्या, रामचंद्र गुहा यांच्यासारख्या मोठ्या इतिहासकारांनी गांधींच्यावरती जो मोठा इतिहास लिहिलेला आहे, जे मोठे ग्रंथ लिहिलेले आहेत, हे ग्रंथ पाहिल्यानंतर आता नव्या काळामध्ये ज्या पद्धतीने विक्रम संपत लिहित आहेत, तर मला असं वाटतं की महाशक्तीचा आशीर्वाद, केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांचा आशीर्वाद आहे. आणि त्यांना आता काय झालंय, आता त्यांची अडचण कुठे झालेली आहे. कर्पूरी ठाकूरला तुम्ही भारतातनं दिलं, आता त्या संघाच्या छावणीमधल्या आणि हिंदुत्वाच्या छावणीमधले लोक विचारत आहेत सावरकरांना कधी मिळणार. या सरकारने तोंडामध्ये त्यांच्या मिठाची गुळणी गप्प बसलेले आहेत. मला असं वाटतं की सावरकरांचे एक मोठे अभ्यासक असलेले डॉक्टर शेषराव मोरे यांचा एक मोठा ग्रंथ अलीकडे पुण्याच्या राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केला, गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी. त्यांचा मुद्दा असा त्याच्यामध्ये की सावरकरांची गांधी हत्येच्या निमित्ताने अनेक बदनामी सातत्याने होते, तर ती बदनामी थांबवा आणि या राष्ट्रीय अपमान थांबवा, असं त्यांचं म्हणणं आहे. मला असं वाटतं की याचा अर्थ नथुरामनी खून केला हे त्यांच्यासारखे अभ्यासक देखील त्यांच्या पुस्तकात संशोधनात लिहितात. आपण बघितलं की अरुण खोरे यांचं स्पष्ट म्हणणं आहे की दादांत खोटं विधान जे आहे ते जयंत सावरकरांनी केलेलं असल्यामुळे कुठल्याही केंद्रीय शक्तीच्या प्रभावाखाली केलेले हे वक्तव्य याच्यामुळे एक नवीन वाद आता सुरू होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते. कॅमेरामन सुमित भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.